दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. एक क्षण विचार करा. संन्यास घेतलेली, ईश्वराच्या ओढीने महिना महिना अन्न पाण्याविना कठोर उपवास करणारी एक महान तपस्विनी, आणि ती अचानक एका साध्या पाण्याच्या घोटावरून प्रचंड संतापते. अगदीच. म्हणजे एका बाजूला ईश्वराची सर्वोच्च भक्ती करण्याची ओढ, आणि दुसऱ्या बाजूला माझा तांब्या माझं पाणी हा मनातून काही केल्या न जाणारा सूक्ष्म अहंकार. हे ऐकायला खूपच विरोधाभासी वाटतं, नाही का? हो ना. म्हणजे सर्वसंग परित्याग केल्यानंतरही माणसाच्या मनात तो अहंकार इतक्या चिवटपणे कसा काय टिकून राहतो? आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच अचंबित करणाऱ्या मानवी द्वंद्वाचा वेध घेणार आहोत. आणि हे द्वंद्व समजून घेण्यासाठी आपल्याकडे जो ऐतिहासिक स्रोत आहे ना, तो खरोखरच अद्वितीय आहे बघा. महानुभाव पंथ आणि साक्षात श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणुकीच्या संदर्भातील हा जो दस्तऐवज आहे, तो उमाईसा पुरीकर या तपस्विनीच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकतो. अगदी बरोबर. आणि आज आपण उमाईसांच्या प्रवासाचा जो सारांश पाहणार आहोत, तो म्हणजे एखादा सरळ रेषेत जाणाऱ्या आदर्श कथेसारखा मुळीच नाहीये. नाही, अजिबात नाही. बालपणीच आलेलं वैधव्य, मग एका व्यसनी भावामुळे घरातच भोगावे लागलेल्या प्रचंड कष्ट, तिथून बाहेर पडून श्री चक्रधर स्वामींची झालेली भेट, म्हणजे इथपर्यंत सगळं खूप ठीक वाटतं. एक पारंपरिक भक्तीचा मार्ग वाटतो तो. हो, पण खरी गुंतागुंता तर पुढे सुरू होते ना. बाह्य भक्ती आणि आत दडलेला मानवी अहंकार यांच्यातील तो प्रदीर्घ संघर्ष, म्हणजे बाळंतपणातील स्त्रीला मदत करावी की ईश्वराची सेवा, यातील तो नैतिक गोंधळ, आणि पाण्याच्या भांड्यावरून उफाळून आलेला राग. बरोबर. आणि शेवटी महावाक्य मिळवून स्वतःची चांदीची अंगठी गहाण ठेवून त्यांनी केलेली ती सर्वोच्च निस्वार्थ सेवा, असा हा संपूर्ण प्रवास आहे. एका सामान्य माणसाचा खरा आध्यात्मिक प्रवास किती खाचखळग्यांचा असतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. खरंय. म्हणजे या स्रोताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की यात पात्राचं केवळ असं अंध उदात्तीकरण केलेलं नाहीये. उमाईसांच्या मानवी त्रुटी, त्यांचा राग, त्यांची ती सांसारिक कर्तव्यांची ओढ, या सर्व गोष्टी अतिशय पारदर्शकपणे कोणत्याही पडद्याविना या स्रोतात मांडल्या आहेत. आणि म्हणूनच हा प्रवास आजच्या काळातही तितकाच मार्गदर्शक ठरतो. हो ना. आपण कथेच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया, कारण या कथेची पार्श्वभूमी खूप काही सांगून जाते. नक्कीच. तर स्रोतानुसार उमाईसा या नागदेव भट नावाच्या आचार्यांच्या धाकट्या बहीण होत्या. त्यांना अगदी बालपणीच वैधव्य आलं. आता त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर अशा बालविधवेसाठी माहेरचा आसरा हाच एकमेव आधार असायचा. बरोबर आहे. त्या भावाकडे राहत होत्या, पण दुर्दैवाने तो जो नागदेव भट होता तो व्यसनी निघाला. आता साहजिकच अशा परिस्थितीत मुकाट्याने सगळं सहन करत राहणं हाच एक मार्ग त्या काळातल्या स्त्रियांसमोर असायचा. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. म्हणजे जेव्हा आपण या सामाजिक वास्तवाचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला उमाईसांनी उचललेल्या पावलाचं गांभीर्य समजून येतं. तेव्हा एकतर परिस्थितीला शरण जाऊन आयुष्यभर कुढत जगावं लागतं, किंवा मग प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस दाखवावं लागतं. आणि इथेच उमाईसा आणि त्यांची आई अबाईसा यांनी एक अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय घेतला. होय. त्यांनी त्या व्यसनी भावाचं घर कायमचं सोडलं. त्या दोघी मायले की घर सोडून रावसगावला आल्या आणि तिथे सिद्धनाथाजवळ त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र झोपडी बांधून राहण्यास सुरुवात केली. हो. मला तर हे वाचूनच खूप नवल वाटलं. म्हणजे स्वतःची झोपडी बांधून राहण्याचा हा निर्णय निव्वळ जगण्यासाठी केलेली धडपड नव्हती, तर मला वाटतं तो एक खूप मोठा मानसिक बदल होता. नक्कीच. म्हणजे आपण जर या कृतीमागचा मानसशास्त्र समजून घेतलं ना, तर ही केवळ निवाऱ्याची सोय नव्हती, तर त्यांच्या आध्यात्मिक शोधाचं ते पहिलं स्वतंत्र आणि अत्यंत सजग असं पाऊल होतं. अगदी बरोबर. बघा, घर सोडणं म्हणजे केवळ भिंती सोडणं नसतं, तर ते एका शोषित मानसिकतेतून बाहेर पडणं असतं. या मायलेकींनी तिथे दादोस म्हणजेच रामदेव वडनेरकर यांना आपले गुरु मानलं. आणि या एका निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. कारण दादोस यांच्यामार्फतच त्यांची ओळख महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्याशी झाली. असं. आणि मग सिन्नर येथे उमाईसा प्रथम स्वामींच्या भेटीस आल्या, आणि इथून पुढे त्यांच्या भक्तीचा एक असा टप्पा सुरू होतो जो खरोखरच थक्क करणारा आहे. हो, तो प्रवास खूपच रंजक आहे. त्यांची स्वामींवर इतकी दृढ श्रद्धा बसली की त्यांनी बीड, कनाशी, करंजखेड, जालना,
रावसगाव, साडेगाव आणि जोगेश्वरी अशा अनेक ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घेतली. पण यातली सर्वात अवाक करणारी गोष्ट म्हणजे त्यांची तपश्चर्या. म्हणजे त्या पूर्वाश्रमात चक्क सलग 1 महिनाभर उपवास करत असत. अरे बापरे, सलग 1 महिना? हो, आणि म्हणूनच स्वतः स्वामी त्यांना मासोपवासीये म्हणजे महिन्याचा उपवास करणारी असं संबोधत असत. बघा, महिन्याभराचा उपवास ही काही साधी गोष्ट नक्कीच नाहीये. नाहीच मुळी. हे शारीरिक कष्टाचं आणि विलक्षण इच्छाशक्तीचं उदाहरण आहे. शरीराला अन्न न देता ईश्वराच्या चिंतनात मन लावणं यासाठी खूप मोठी आंतरिक ताकद लागते. याशिवाय त्यांना साधू संतांना अन्नदान करण्याचीही खूप आवड होती. जालना आणि रावसगाव येथे त्यांनी स्वामींना उपहार केल्याचे स्पष्ट उल्लेख आपल्या स्रोतात मिळतात. आणि पैठणच्या एका प्रसंगाचा उल्लेख तर मला अत्यंत जिवंत वाटतो. महादाईंसोबत स्वामींच्या उपहारासाठी त्यांनी स्वतःच्या हातांनी दळणकांडण केलं. हो, तो प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. स्वतः शारीरिक कष्ट करून धान्य दळणं आणि स्वामींच्या आज्ञेवरून चौपदी गाणं. त्यांनी गायलेली ती चौपदी अशी आहे की बापुरे अवस्था लो, जहा जावो तहा आपुसरीसा, तव कोई न करी मोरी चिंता. याचा अर्थ खूप सखोल आहे. हो, म्हणजे मी जिथे जाईन तिथे माझ्यासारखी अवस्था आहे, माझी चिंता कोणीच करत नाही. हे एक प्रकारे ईश्वराचरणी केलेलं पूर्ण समर्पण वाटतं. पण काय? पण थांबा, मला इथे एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. कोणती गोष्ट? जर ती स्त्री 1 महिना उपवास करत होती, स्वतः कष्ट करून दळणकांडण करून देवाची सेवा करत होती, तर या ऐतिहासिक स्रोतात त्यांच्याबद्दल असं का म्हटलं आहे की त्यांना पंथाची माहिती झाली परंतु उद्बोधक ज्ञान मात्र झालं नाही? हा प्रश्न स्वाभाविक आहे. हे तर पूर्णपणे विरोधाभासी आहे ना. म्हणजे जर महिनाभर उपाशी राहून केलेली भक्ती ज्ञान मिळून देत नसेल तर मग ज्ञान म्हणजे नक्की काय? हेच तर या संपूर्ण साधनेतील सर्वात मोठं गूढ आहे. इथे आपल्याला कर्मकांड, शारीरिक कष्ट आणि खरी आध्यात्मिक समज यांतील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे कसं? हे अगदी एखादा उत्तम पाककृतीचं पुस्तक वाचण्यासारखं आणि प्रत्यक्ष तो पदार्थ चाखून पाहण्यासारखं आहे. उपवास करणे, अन्नदान करणे हे सर्व बाह्य कृत्य आहेत. यातून तुमची श्रद्धा आणि निष्ठा नक्कीच दिसून येते. पण ते जे उद्बोधक ज्ञान आहे ना, ती पूर्णपणे वेगळी अवस्था आहे. म्हणजे शरीराला कष्ट देणं हे खऱ्या ज्ञानाचं लक्षण नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, अजिबात नाही. अनेकदा अशा कठोर तपश्चर्येमुळे उलट सूक्ष्म अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अरे बापरे. हो ना. मी एवढे उपवास करू शकतो किंवा मी इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ भक्त आहे अशी भावना नकळत मनात घर करते. उद्बोधक ज्ञान म्हणजे अशी अवस्था जिथे मनातून मी आणि माझेपणाची पाळेमुळे पूर्णपणे उखडली जातात. असं. उमैसांना पंथाचे नियम माहीत होते. त्यांच्या मनात नितांत श्रद्धाही होती. पण त्यांच्या जाणीवा अजूनही भौतिक जगाशी आणि मानवी भावनांशी कुठेतरी जोडलेल्या होत्या. म्हणजे शरीराने त्या स्वामींसोबत असल्या तरी त्यांचं मन पूर्णपणे मोकळं झालेलं नव्हतं. भक्ती होती, पण ज्ञानाचा तो आंतरिक प्रकाश अजून पडायचा होता. हे स्पष्टीकरण खरंच खूप विचार करायला लावणार आहे. बाह्यकृती आणि आंतरिक जाणीव यातला हा जो फरक आहे ना, तो पुढच्या एका प्रसंगातून अतिशय ठळकपणे समोर येतो. हो, तो बाळंतपणाचा प्रसंग ना. हो, अगदी तोच. हा तो प्रसंग आहे ज्यावर मला खरोखरच खूप चर्चा करावीशी वाटते. स्रोतानुसार उमाईसा एकदा स्वामींना म्हणाल्या होत्या की मी तुमतनं संडीत असेन म्हणजे मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. पण नंतर साडेगावाला जेव्हा भटोबास उमाईसांना स्वामींच्या सेवेसाठी बोलावण्यासाठी गेले तेव्हा उमाईसांनी चक्क नकार दिला. आणि त्यांनी या नकारासाठी जे कारण दिलं ना, ते खूप महत्वाचं आहे. हो, त्यांनी कारण दिलं की मला वैजोच्या बाळंतपण करावयाचे आहे. बरोबर. म्हणजे एका स्त्रीच्या बाळंतपणासाठी त्यांनी साक्षात स्वामींच्या सेवेला जाण्यास नकार दिला. आणि यामुळेच दस्ताऐवजामध्ये त्यांच्या या स्थितीला अल्पभाग्याची आणि हलक्या संस्काराची अवस्था असं म्हटलं आहे. पण इथे मला या स्रोताच्या निष्कर्षाला आव्हान द्यावंसं वाटतं. का बरं? म्हणजे मनेविवी दृष्टिकोनातून आणि माणुसकीच्या अंगाने विचार केला तर एका गरजू स्त्रीला तिच्या बाळंतपणात जेव्हा ती जीवन मरणाच्या सीमेवर असते तेव्हा मदत करणं हे देवाच्या पूजेपेक्षा किंवा सेवेपेक्षा कैक पटीने मोठं नाही का? हा, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण या एका उदात्त आणि अत्यंत माणुसकीच्या कर्तव्याला हलके संस्कार किंवा अल्पभाग्य कसं काय म्हटलं जाऊ शकतं? हे तत्वज्ञान खूपच कठोर आणि व्यावहारिक मानवी भावनांना नाकारणारं वाटत नाही का? तुमचा हा आक्षेप अतिशय नैसर्गिक आणि रास्त आहे.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही सामान्य नैतिकतेच्या तराजूत बाळंतपणातील स्त्रीला मदत करणं हे सर्वोच्च माणुसकीचंच कृत्य मानलं जाईल. त्यात कोणतीही शंका नाहीये. हो ना. मग पण बघा, आपण इथे एका वेगळ्याच तत्वज्ञानाच्या प्रतलावर उभे आहोत हे विसरून चालणार नाही. महानुभाव पंथाचं आणि एकूणच संन्यास धर्माचं जे वैराग्य आहे ना, ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. वैराग्य म्हणजे केवळ वाईट गोष्टी सोडणं नव्हे, तर चांगल्या वाटणाऱ्या सांसारिक मोहमायांच्या साखळ्याही तोडणं. पण दुसऱ्याला मदत करणं ही मोहमाया कशी असू शकते? तिथं करुणा आहे. नक्कीच ती करुणा आहे, पण आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर सोन्याची साखळी असली तरी ती शेवटी साखळीच असते आणि ती तुम्हाला बांधूनच ठेवते. अरे बापरे. हो, जोपर्यंत तुमच्या मनात मला या सांसारिक व्यक्तीप्रती काही कर्तव्य आहेत ही भावना आहे, तोपर्यंत तुम्ही प्रपंचात म्हणजे भौतिक जगात अडकलेले आहात. महानुभाव पंथाच्या सर्वोच्च तत्वज्ञानानुसार जेव्हा साक्षात ईश्वराची किंवा सद्गुरूंची हाक येते, तेव्हा इतर कोणतीही व्यावहारिक ओढ, मग ती कितीही उदात्त का असेना, ती चुकीची मानली जाते. ती चुकीची नाही, पण ती तुम्हाला तुमच्या सर्वोच्च पारमार्थिक ध्येयापासून दूर नेणारी मानली जाते. म्हणजे ईश्वर आणि संसार यातील हा थेट संघर्ष होता, जिथे त्यांनी संसाराची निवड केली. अगदी बरोबर. उमाईसांच्या मनात ईश्वराची ओढ नक्कीच होती, पण त्या स्त्रीच्या बाळणपणाचा मोह आणि तिला माझी गरज आहे हा सूक्ष्म अहंकार त्यांना स्वामींच्या सेवेपासून रोखत होता. असं त्यांनी अनंताच्या हाकेपेक्षा तात्पुरत्या मानवी भावनेला प्राधान्य दिलं. म्हणूनच या ऐतिहासिक दस्तऐवजात या घटनेला हीन भाग्याची अवस्था असं म्हटलं आहे, कारण त्या सर्वोच्च वैराग्याच्या कसोटीवर तिथे कमी पडल्या. त्यांचे हे लौकिक जगाविषयीचे जे हलके संस्कार होते ना, ते त्यांना पूर्ण शरणागती पत्करण्यापासून थांबवत होते. बापरे, हे खरोखरच अत्यंत टोकदार आणि कोणतीही तडजोड न मांडणारं तत्वज्ञान आहे. म्हणजे भक्ती जरी असली तरी मोह आणि मायेचे धागे जोपर्यंत 100% तुटत नाहीत तोपर्यंत मोक्ष नाही. हो, अगदी तसंच. पण या सर्व प्रकारानंतरही त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवी संधी येते. श्री चक्रधर स्वामींच्या पश्चात आचार्यांनी त्यांना श्री गोविंद प्रभूंकडे नेलं आणि तिथे उमाईसांना संन्यास दीक्षा देण्यात आली. बरोबर. आता दीक्षा मिळाली म्हणजे त्यांनी अधिकृतपणे जगाचा त्याग केला. आता सगळं काही सुरळीत व्हायला हवं होतं. पण स्रोतामध्ये इथे एक अतिशय अचूक उपमा दिली आहे. होय, तळा गेलेल्या पाषाणास घडविण्याचा प्रयत्न केला तर तो अचानक फुटतो. ही उपमा अप्रतिम आहे. मला हे अगदी असं वाटतं की एखादा माणूस नव्या सवयीचे कपडे घालतो, पण जुन्या मानसिकतेचं अस्तर आतून तसंच राहतं. अचूक उदाहरण आहे. संन्यास दीक्षा हे बाह्य रूप होतं, पण आतून त्या अजूनही तो तडा गेलेला पाषाण होत्या. आणि हा पाषाण कसा फुटला याचा प्रसंग तर या संपूर्ण कथेचा कळसाध्याय आहे. तो पाण्याच्या पात्राचा प्रसंग ना? हो. उमाईसाता संन्यास दीक्षा घेतलेल्या एक तपस्विनी आहेत, पण प्रभूचे एक शिष्य कोथोळोबा, ज्यांना मेयदेव असंही म्हटलं जातं, त्यांनी एकदा उमाईसांच्या पात्रातील पाणी त्यांना न विचारता प्यायला. एक साधा पाण्याचा घोट, आणि यावरून उमाईसा कोथोळोबांवर प्रचंड संतापल्या. हे वाचून मला अक्षरशः धक्का बसला. साहजिक आहे. म्हणजे ज्या स्त्रीने स्वतःचं घर सोडलं, संसार सोडला, ती स्त्री स्वतःच्या पाण्याच्या भांड्यावरून एवढी हिंसक कशी होऊ शकते? हाच तो उद्बोधक ज्ञानाचा अभाव ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली. मानवी अहंकार हा अत्यंत चतुर आणि निसरडा असतो बघा. जेव्हा तुम्ही त्याला मोठ्या गोष्टींमधून जसं की घर, मालमत्ता, परिवार यातून बाहेर काढता, तेव्हा तो अशा अत्यंत क्षुल्लक आणि छोट्या वस्तूंमध्ये जाऊन लपतो. खरंच. उमाईसांचा राग त्या पाण्याबद्दल नव्हता, तर माझ्या भांड्याला हात कसा लावला किंवा हे माझं आहे या भावनेबद्दल होता. जोपर्यंत हा मी आणि माझेपणा शिल्लक आहे, तोपर्यंत संन्यास हा केवळ एक देखावा ठरतो. आणि अशावेळी जेव्हा माणूस स्वतःच्याच अंधारात चाचपडत असतो, तेव्हा त्याला एका प्रखर प्रकाशाची गरज असते. अगदी बरोबर. या प्रसंगात माहिमभट्ट तो प्रकाश बनून समोर येतात. त्यांनी उमाईसांना प्रेमाने समजावून नाही सांगितलं, तर अतिशय कठोर शब्दांत खडसावलं. ते म्हणाले की तुम्हाला 2 देवांचा संबंध आणि भटोबासांसारखे बंधू असूनही तुमचं अज्ञानत्व अजून गेले नाही. यालाच आपण खरा आरसा दाखवणं म्हणतो. आध्यात्मिक मार्गावर असे फटके बसणं खूप गरजेचं असतं. माहिमभट्टांनी त्यांना त्यांच्या अहंकाराची आणि अज्ञानाची जाणीव करून दिली. आणि तरीही एका पितळेच्या भांड्यात जीव अडकवून बसला आहात, मग त्या सान्निध्याचा काय उपयोग? आणि या फटक्याचा परिणाम खरोखरच जादुई झाला. बहुतांश लोक अशा टीकेनंतर डिफेन्सिव्ह होतात, अधिक चिडतात. पण उमाईसांनी स्वतःची चूक लगेच मान्य केली. हो, हा टर्निंग पॉइंट होता.
त्या कोथळोबाजवळ गेल्या आणि माझं चुकलं असं म्हणून त्यांनी क्षमा मागितली. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून चूक मान्य करण्याची ही जी कृती होती, त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना घडली. माहीम भटांच्या विनंतीवरून आचार्यांनी उमाईसांना महावाक्य सांगितलं. महावाक्य म्हणजे परमार्थातील अंतिम आणि सर्वोच्च ज्ञान. पण इथे मला एका प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं आहे. एखादं वाक्य ऐकल्याने माणसाच्या मानसिकतेत अचानक एवढा मोठा बदल कसा घडू शकतो? मगाशी आपण म्हणालो की त्यांचा मेंदू माझं भांडं या विचाराभोवती फिरत होता. मग महावाक्याने ही विचार प्रक्रिया कशी काय बदलून टाकली? बघा, महावाक्य हा केवळ शब्दांचा खेळ नसतो. ती एक जाणीव असते जी अद्वैताची, म्हणजे मी वेगळा आणि जग वेगळं नाही याची प्रचिती देते. जेव्हा उमाईसांनी स्वतःचा अहंकार सोडून क्षमा मागितली, तेव्हा त्यांचे मन एखाद्या रिकाम्या आणि स्वच्छ भांड्यासारखं झालं होतं. अशा निर्मळ अवस्थेत जेव्हा महावाक्याचा उपदेश मिळतो, तेव्हा मी नावाचा जो खोटा भ्रम असतो ना, तो कायमचा नष्ट होतो. जेव्हा मीच उरत नाही, तेव्हा माझं काहीच असू शकत नाही. मग ते पाण्याचं पात्र असो वा स्वतःचा देह. ही आंतरिक जाणीव संपूर्ण मेंदूची आणि अस्तित्वाची दिशाच बदलून टाकते. अरे बापरे. आणि ह्या मानसिक बदलाचा, या उद्बोधक ज्ञानाचा जो प्रत्यक्ष पुरावा दस्तऐवजात दिला आहे, तो मला या संपूर्ण चर्चेचा सर्वोच्च बिंदू वाटतो. हो, ती नंतरची घटना ना. हो, महावाक्य मिळाल्यापासून उमाईसांची परमार्ग मंडळींवर अधिक श्रद्धा बसली. त्या शास्त्रीय अभ्यास करू लागल्या. पण खरी कृती पुढे घडते. एकदा माहीम भट, तेच माहीम भट ज्यांनी त्यांना कठोर शब्दांत खडसावलं होतं, ते अत्यंत अशक्त आणि आजारी पडले. बरोबर. त्यांना रुद्धिपूरला घेऊन जाणं गरजेचं होतं. तेव्हा या उमाईसांनी काय करावं? त्यांनी स्वतःजवळील एक चांदीची मुद्रिका म्हणजे अंगठी चक्क गहाण ठेवली आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून भाड्याने एक पालखी करून माहीम भट्टांना रुद्धिपूरला आणलं. हा बदल अंगावर काटा आणणारा आहे. हा बदल म्हणजे खऱ्या ज्ञानाचा प्रगट आविष्कार आहे. आपण जर या दोन घटनांची तुलना केली ना, तर आपल्याला माणसाच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट दिसेल. नक्कीच. एका बाजूला कोणीतरी आपल्या पात्रातलं थोडंसं पाणी न विचारता प्यायला म्हणून आग पाखड करणारी व्यक्ती, आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच्या उपचारासाठी दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःची मौल्यवान चांदीची अंगठी गहाण ठेवणारी व्यक्ती. हो ना, केवढा मोठा विरोधाभास. यालाच आपण सेवेची परिसीमा म्हणतो. जेव्हा माणसाला महावाक्याचं ज्ञान होतं, तेव्हा त्याचा अंतिम परिणाम नेहमीच भौतिक गोष्टींचा त्याग आणि निस्वार्थ सेवेत होतो. ती चांदीची अंगठी ही त्यांची लौकिक संपत्ती होती. त्यांच्यासाठी संपत्तीपेक्षा संतांची सेवा अधिक मौल्यवान झाली होती. या एका कृतीतून त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांच्यातील जो मीपणा होता, जो तडा गेलेला पाषाण होता, तो आता पूर्णपणे विरघळून गेलाय. अगदी खरंय. या घटनेनंतर आपले उर्वरित संपूर्ण आयुष्य त्यांनी केवळ आणि केवळ परमार्थाची सेवा आणि ईशचिंतनात व्यतीत केले. हे सगळं ऐकल्यावर सुरुवातीला आपण ज्या रेखीव आणि परिपूर्ण चित्राच्या कल्पनेबद्दल बोललो होतो, ती कल्पना पूर्णपणे खोडून निघते. हो ना. खरी आध्यात्मिकता ही जन्मजात परिपूर्णतेत नसते, तर ती अशाच चुका करत, ठेचा खात, स्वतःचा अहंकार ओळखत आणि त्यावर मात करत पुढे जाण्यात असते. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. उमैसांचा जीवन प्रवास आपल्याला हेच दाखवून देतो की अज्ञान, सांसारिक मोह आणि अहंकार हे कोणाचेही कायमचे ओझे असू शकत नाही. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची चूक स्वीकारण्याची तयारी असेल तर माणूस कितीही मोठ्या अंधारातून प्रकाशाकडे झेप घेऊ शकतो. तर उमाईसा पुरीकर यांचा हा विलक्षण प्रवास ऐकल्यानंतर शेवटी एका महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण येऊया. नक्कीच. माणसाच्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे त्याला वाटतं की तो खूप मोठा त्याग करत आहे, खूप मोठं कार्य करत आहे. पण उमाईसांची कथा आपल्याला एका वेगळ्याच सत्याची जाणीव करून देते. बाह्य जगाचा त्याग करणं सोपं असू शकतं, पण मनातील पाण्याचं भांडं सोडणं हे खऱ्या अर्थाने कठीण असतं. माणसाने नेहमीच हा विचार करायला हवा की त्याच्यात असा कोणता सूक्ष्म अहंकार दडलेला आहे जो त्याला त्याच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत पोचण्यापासून रोखत आहे. अगदी बरोबर. जोपर्यंत तो सूक्ष्म अहंकार, तो मीपणा गळून पडत नाही, तोपर्यंत केवळ बाह्य बदलांना काहीच अर्थ उरत नाही. उमाईसांच्या पाण्यावरून आलेल्या रागापासून ते चांदीची अंगठी गहाण ठेवून केलेल्या निस्वार्थ सेवेपर्यंतचा हा प्रवास प्रत्येक व्यक्तीच्या आंतरिक प्रवासासाठी एक मोठा आरसा आहे. याच सखोल विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.